नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 तिमाही परीक्षा सराव प्रश्नपत्रिका आपण पाहत आहोत. येणाऱ्या तिमाही परीक्षेसाठी अशाच पद्धतीचं परीक्षेचं स्वरूप असणार आहे. प्रश्न पहिला अ किंवा ए खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा, त्याचे वर्णाक्षर लिहा. या ठिकाणी मुलं काही चुका करतात, वर्णाक्षर न लिहिता या ठिकाणी जे काय त्या वर्णाक्षराचं उत्तर आहे ते लिहितात आणि मग एक्झामिनर काही वेळेला उत्तर बरोबर असताना वर्णाक्षर न लिहिल्यामुळं चुकी धरतात. त्यांच्यावर या ठिकाणी त्यांचं काहीच चुकीचं नाही. वर्णाक्षरचा उल्लेख केलेला आहे, विद्यार्थ्यांनी वर्णाक्षर लिहावं, परंतु विद्यार्थ्यांच्यावरती अन्याय होईल म्हणून या ठिकाणी याच वर्षी झालेल्या परीक्षेमध्ये मार्च 2024च्या परीक्षेमध्ये सूचना होती वरती अचूक पर्याय निवडा असं होतं. वर्णाक्षर लिहिलं तरी चालेल, वर्णाक्षराचा उत्तर काय आहे तेही लिहिलं तर चालेल, आपल्याला मार्क्स मिळणार असा बदल केलेला आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, अचूक पर्याय निवडा. यासाठी x अधिक y बरोबर 3 आणि 3x वजा 2y वजा 4 बरोबर 0 ही एक समीकरणे सोडण्यासाठी डी ची किंमत किती हे पर्याय आहेत. x अधिक y बरोबर 3 आणि 3x वजा 2y वजा 4 पलीकडे गेले 4 किंवा पाठीमागे ठेवले तर चालतात, कारण डी काढण्यासाठी पहिल्या समीकरणाचा xचा आणि yचा सहगुणक पहिल्या आडव्या ओळीमध्ये या निश्चयकामध्ये, दुसऱ्या आडव्या ओळीमध्ये दुसऱ्या समीकरणातला xचा सहगुणक 3 आणि yचा वजा 2. 1 गुणिले वजा 2 हा गुणाकार प्रथम करायचा. या गुणाकारातून 3 गुणिले 1 हा गुणाकार वजा करायचा आहे. 1 गुणिले वजा 2चा गुणाकार वजा 2 येतोय, वजा करायचा आहे. 3 गुणिले 1 3 1 3 वजा 2 वजा 3 वजांची बेरीज वजा असते म्हणून वजा 5 ही डीची किंमत. अचूक पर्याय या ठिकाणी सी आहे. ओके. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे 3 व 5 आहेत. आपण असं लक्षात घेतलं, x वजा 3 पहिल्या कंसात x वजा 5 दुसऱ्या कंसात बरोबर 0 यांच्या उकली x वजा 3 पलीकडे गेल्यानंतर अधिक 3 x वजा 5 बरोबर 0 घेतल्यानंतर x बरोबर 5 3 आणि 5 आपल्याला मिळतात. म्हणजे 3 आणि 5 हे उकली येण्यासाठी दोन कंस असे असायला हवेत. या दोन कंसांचा गुणाकार प्रथम स्थिर पदांचा गुणाकार वजा प्रथम पहिल्या पदाचा वर्ग आहे, x गुणिले x वर्ग. त्यानंतर स्थिर पदांची बेरीज वजा 3 वजा 5 वजा 8 त्याला x जोडायचा पहिलं पद आणि अधिक स्थिर पदांचा गुणाकार वजा 3 गुणिले वजा 5 अधिक 15 म्हणजे x वर्ग वजा 8x अधिक 15 बरोबर 0. याचीच मुळे काय असणार आहेत 3 आणि 5. त्यामुळे अचूक पर्याय बी आहे. ओके. त्यानंतर प्रश्न पहिल्यातला बीतला पहिला आहे, म्हणजे खालील उपप्रश्न सोडवा असा बी आहे प्रश्न पहिल्यातला. त्यातला उपप्रश्न पहिला, खालील निश्चयकाची किंमत काढा. निश्चयकामध्ये 5 वजा 2 वजा 3 1, त्यामुळे प्रथमतः 5 गुणिले 1चाच गुणाकार करायचा. त्या गुणाकारातून वजा काय करायचं आहे, वजा 2 गुणिले वजा 3चा गुणाकार. वजांचा गुणाकार अधिक असतो, वजा वजा अधिक, त्यामुळे हे वजा राहिलं. 5 वजा 6 किंवा वजा चिन्हाचा 3 वेळा गुणाकार विषम वेळा गुणाकार ऋण असतो. 5 वजा 6 वजा 1, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 6 मोठे आहे, 5 लहान आहे, 6 म्हणून 5 गेले 1 वरला मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 1. ओके. अशा पद्धतीनं त्यानंतर खालील समीकरण x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहा. x कंसात 3 अधिक 6x कंस पूर्ण बरोबर वजा 5, x कंसात 3 अधिक 6x कंस पूर्ण बरोबर 5, x ने 3 ला गुणले 3x अधिक 6x ने x ला गुणलं 6x वर्ग वजा 5 माग घेतले अधिक 5, वर्गाचं पद अगोदर 6x वर्ग अधिक 3x अधिक 5 बरोबर 0. हे वर्ग समीकरण x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात आहे. त्यानंतर हा प्रश्न पहिला ए आणि बी 4 गुणांचा आहे, प्रत्येकी 2 गुण होते 4 गुण. ओके. आणि प्रत्येक उपप्रश्नामध्ये 2 उपप्रश्न होते, प्रत्येक प्रश्नामध्ये 2 उपप्रश्न, प्रत्येकी 1 गुणासाठी, म्हणजे 4चे 4 गुण झाले. पहिल्यातले 2 आणि दुसऱ्यातले 2. प्रश्न दुसरा आहे, खालील कृती पूर्ण करून लिहा. 2x वजा 6 बरोबर 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सरणी पूर्ण करा. या ठिकाणी एक्सची किंमत वजा 5 दिलेली आहे. एक्सची किंमत वजा 5 इथे ठेवल्यानंतर 2 गुणिले वजा 5 2 गुणिले
2x वजा 6y बरोबर 3 या समीकरणात एक काढण्यासाठी प्रथम ते सोप्या रूपात मांडलं. हे वजा 6y पलीकडे घेतले तर 3 मागे येणार. 2x वजा 3 बरोबर 6y आणि मग 2x वजा 3 याला वजा 6y पलीकडे गेले आहेत अधिक 6y आणि वायला गुणले 6 ते भागिले घेतले. त्यामुळं आपल्याला 2x वजा 3 छेद 6 बरोबर y मिळालेला आहे. या ठिकाणी xची किंमत वजा 5 लिहिली आपण. 2 गुणले वजा 5 वजा 3 छेद 6. वायची किंमत मिळणार आहे 2 गुणले वजा 5 वजा 10 वजा 3 छेद 6 वजा 10 वजा 3 वजा 13 छेद 6. ओके, म्हणजे इथं वजा 13 छेद 6 आणि क्रमित जोडी या ठिकाणी वजा 5 वजा 13 छेद 6. ओके, वायची किंमत 0 ठेवायची. आता इथं वायची किंमत 0 ठेवली आहे. या समीकरणामध्ये जर 2x वजा 6y बरोबर 3 या समीकरणामध्ये वायची किंमत 0 ठेवायची आहे. इथं 0 झालं. 2x बरोबर 3 आणि x गुणिले त्या xला 2 आहे ती पलीकडे जाऊन त्या 3ला भागिले होणार आहे. 3/2 xची किंमत सोपा आहे. 3/2 इथं 3/2 आणि 0. ओके, अशा पद्धतीने ही क्रमित जोडी. हा 2 गुणांचा झाला प्रश्न. दुसऱ्यातला एतला पहिला उपप्रश्न आहे तो 2 गुणांचा झाला. बी आहे खालील उपप्रश्न सोडवा. कोणते 2 4 गुणांचा आहे. 3 दिलेले आहेत, प्रत्येकी 2 गुण आहेत. क्रेमरच्या पद्धतीने खालील एकसामायिक समीकरणे सोडण्यासाठी dx dy यांच्या किमती काढा. 3x वजा 2y बरोबर 3 आणि 2x अधिक y बरोबर 16. डी काढायचा आहे. प्रथम ax अधिक by बरोबर c या स्वरूपात ही समीकरणे आहेतच. हे पहिलं 3x वजा 2y बरोबर 3 आणि 2x अधिक y बरोबर 16. डी काढण्यासाठी x आणि yचे सगुणक पहिल्या समीकरणातले x आणि yचे सगुणक आडव्या रांगेत 2 आणि 1 2 आणि 1 दुसऱ्या समीकरणासाठी दुसरी ओळ आडवी. डी काढण्यासाठी 3 गुणिले 1 या गुणाकारातून वजा काय करायचं आहे वजा 2 गुणिले 2चा गुणाकार. 3 1 3 हे वजा वजा अधिक 2 2 4. डी बरोबर या ठिकाणी 7 मिळाले. ओके, त्यानंतर dx काढायचा आहे. dx काढण्यासाठी yचा सगुणकाचा विचार करायचा नाही. स्थिर पद आणि xचा सगुणक 3 3 16 2 3 3 16 2. त्यामुळे 3 गुणिले 2 हा गुणाकार प्रथम करायचा. वजा करायचा आहे 3 गुणिले 16. 3 दुने 6 वजा 16 48 वजा 48 अधिक 6 वजा 42 हा dx मिळाला. dy काढायचा आहे. dy काढताना xचा सगुणकाचा विचार करायचा नाही. वजा 2 3 प्रथम yचा सगुणक स्थिरपद वजा 2 3 आणि 1 16. त्यामुळे वजा 2 गुणिले 16 या गुणाकारातून 3 गुणिले 1चा गुणाकार वजा करायचा आहे. 16 दुने 32 वजा 32 वजा 3 वजा 32 वजा 3 वजा 35 हा dy मिळालेला आहे. ओके, आपल्याला फक्त dx आणि dy यांच्याच किमती काढायच्या आहेत. त्यामुळं dxची किंमत काढण्यासाठी 1 गुण आणि dyची किंमत काढण्यासाठी दुसरा गुण आहे. जर या ठिकाणी आपल्याला x काढायला सांगितलं असता तर dx भागिले d तर dx वजा 42 आहे आणि d 7 आहे. वजा 742 वजा 6 असतं. yची किंमत काढायला सांगितली तर dy भागिले d. dy आत्ता काढलेले आहे वजा 35/7 आहे डी. y बरोबर वजा 5. त्यामुळे उकल x बरोबर वजा 6 आणि y बरोबर वजा 5. ओके, अशा पद्धतीनं xy बरोबर वजा 6 आणि वजा 5 असं लिहिलं असतं. परंतु dx आणि dyचीच किंमत विचारल्या. त्यामुळं dx आहे या ठिकाणी वजा 42 आणि dy बरोबर वजा 35. ओके, पुढचा प्रश्न आहे त्यातला दुसरा. खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0. x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0. या 54चे अवयव पाडायचे. 9 गुणिले 6 गुणाकार 54 येतोय, बेरीज 15 येते. दोघांची चिन्ह वजा घेतली तर वजा 9 वजा 6 वजा 15 येते. गुणाकार अधिक येतो. त्यामुळे म्हणून दुसरी पायरी x वर्ग वजा 15 ऐवजी वजा 9x वजा 6x अधिक 54 बरोबर 0 अवयव पाडायचे आहेत अवयव पद्धतीने.
पहिल्या दोघातून सामायिक म्हणून x निघतोय, x वजा 9 आत राहिले. हा डोळं झाकून कंसाचे x वजा 9 आहेच. हा x इथला आहे, बाहेर वजा 6 आहे बरोबर 0. म्हणून 2 सामायिक कंसाबद्दल x वजा 9 बाहेरचं x वजा 6 बरोबर 0. एकदा x वजा 9 बरोबर 0 दाखवायचं, x बरोबर 9 किंवा x वजा 6 बरोबर 0, x बरोबर 6. 9 आणि 6, 9 आणि 6 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके. त्यातला तिसरा उपप्रश्न आहे, जर 17x अधिक 15y बरोबर 11 आणि 15x अधिक 17y बरोबर 21 तर x अधिक y आणि x वजा y यांच्या किमती काढा. x अधिक y ची किंमत काढण्यासाठी एक गुण आणि x वजा y ची किंमत काढण्यासाठी एक गुण आहे, परंतु अत्यंत सोपा आहे. याचे तिरकस सगुणक सारखे आहेत. पहिल्या समीकरणाचा xचा सगुणक, दुसऱ्या समीकरणातला yचा सगुणक 17 17 समान आहे. पहिल्या समीकरणातला yचा आणि दुसऱ्या समीकरणातला xचा सगुणक समान आहे. असा असताना एकदा त्यांची बेरीज करायची. 17x आणि 15x 32x अधिक इथं 32y बरोबर 32. त्यामुळे प्रत्येक पदाला 32 भागून x अधिक y बरोबर 32 1 32. x अधिक y ची किंमत 1 आली. त्यानंतर समीकरण याला आपण 1 म्हणूया, समीकरण 2 म्हणूया. समीकरण आता x वजा y ची किंमत काढण्यासाठी समीकरण 1 म्हणून 2 वजा करू, 2 वजा करू. ओके. त्यामुळे 17x अधिक 15 बरोबर 11 आणि अधिक 15x अधिक 17y बरोबर 21. दुसऱ्या समीकरणाचा प्रत्येक पदात चिन्ह बदललेलं दिसलं पाहिजे. बदललेलं चिन्ह विचारात घ्यायचं. 21मधनं 11 गेले, 10 मोठे चिन्ह वजा 10 बरोबर वजा 17 अधिक 15 वजा 5y आणि 17x मधनं 15x गेले, सॉरी 2x इथं वजा 2y. 17x मधनं 15x गेले 2x मोठे चिन्ह अधिक, 17y मधनं 15y गेले 2y मोठे चिन्ह वजा आणि प्रत्येक पदाला x 2 भागून x वजा y बरोबर वजा 5. x अधिक y ची किंमत 1, x वजा y बरोबर वजा 5. ओके. अशा पद्धतीनं प्रश्न तिसऱ्यातला ए हा 4 गुणांचा झाला. 2 लिहायचे होते, 3 होते प्रश्न. दुसऱ्यातला बीतला स्वरूप असंच आहे, असंच असणार आहे. प्रश्न तिसऱ्यातला ए, खालील कृती पूर्ण करा. 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एकमूळ वजा 7/5 असेल तर k ची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा. 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एकमूळ वजा 7/5 आहे, म्हणजेच m ची किंमत वजा 7/5 ठेवायची आहे. इथं वजा 7/5. m 5 गुणिले m ची किंमत वजा 7/5 कंसाचा वर्ग अधिक 2 गुणिले m ची किंमत वजा इथं 7/5 अधिक k बरोबर 0. या ठिकाणी हे 5 तसंच वजा 7चा वर्ग 49 आणि या 5चा वर्ग 25. त्यामुळे या 5ने या 25ला भागल्यानंतर 5 1 5, 5 5 25, 49/5. इथे 49/5 त्यांनी लिहिलेलं आहे. ओके. इथं आवश्यक आहे हे 5 त्यांचा आहेच. वजा 7चा वर्ग 49/5चा वर्ग 25 आणि मग या 5नं 25ला भागून 49/5 खाली आहे, म्हणजे इथं 5 गुणिले 49/25 असं या चौकटीमध्ये पाहिजे. या ठिकाणी हे अधिक वजा वजा 7 दुनी 14 अधिक वजा 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 14/5 आहे. इथं आहेच आहे. या चौकटीमध्ये या 5नं 25ला भागून 5 5 25 49/5 वजा हेच 14/5 अधिक वजा वजा 14/5 अधिक के छेद समान आहे. 49मधनं 14 गेले, 9तनं 4 गेले, 5 उरले आणि 4तने गेला 3 उरले, 35. 49मधनं 14 गेले आणि भागिले 5 आहे, म्हणजे 5 7 35 तर 7 आहे. अशा पद्धतीनं. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. यातील उर्वरित प्रश्न तिसऱ्यातला जो ब आहे त्यामध्ये 2 उपप्रश्न आहेत आणि चौथ्यामध्ये 2 उपप्रश्न आहेत. फार मोठा व्हिडिओ होऊ नये म्हणून
लगेचच या ठिकाणी उर्वरित प्रश्न या प्रश्नपत्रिकेतील सराव प्रश्नपत्रिकेतील पुढील व्हिडिओमध्ये घेत आहे. हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी आपल्या मित्रांच्यासाठी शेअर करा. त्यांनाही घटक चाचणी 1 किंवा तिमाही परीक्षा गणित भाग 1चं स्वरूप समजायला हवं. त्यांचाही आत्मविश्वास वाढायला हवा. भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. बेल आयकॉन द्या आणि तुम्हास आवश्यक असणारे एकापाठोपाठ एक व्हिडिओ जरूर पहा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या. धन्यवाद.